शहरातील ड्रग्सचा विळखा रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी आता विशेष मोहीम जी आहे ती हाती घेतलेली आहे आणि त्यानुसार कारवाईला देखील सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या कारवाईचाच भाग म्हणून आता पुणे पोलिसांनी जे ड्रग्स पेडलर्स असतात त्यांना देखील कडक इशारा दिलेला आहे। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलंय की जोपर्यंत पुणे शहरातील ड्रग्स हद्द पार होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असा कडक संदेश जो आहे तो या ड्रग्स पेडलर्सला दिल्याचा आपल्याला पाहायला मिळते। यासोबतच आधी ड्रग्सचे जे प्रकरण होते त्यात साध्या गुन्ह्यांखाली कारवाई होत होती, मात्र आता थेट मकोका लावण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। आम्ही भूमिका घेतलेली आहे की अशा प्रकारचे ड्रग पेडलर्स जे आहे यांचे विरुद्ध MCOC ऍक्ट अंतर्गत आता याचे पुढे जे अशा प्रकारचे गुन्ह्यामध्ये अशा प्रकारचे ड्रग्समध्ये सेल परचेस करण्यामध्ये राहतील त्यांचे विरुद्ध MCOC ऍक्ट अंतर्गत कारवाई होईल। म्हणजे ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेटचे सदस्य म्हणून त्यांच्यावर कारवाई होईल आणि प्रयत्न राहील की एक वेळा आत गेले तर कमीत कमी 2-4 वर्ष आतमध्ये राहिल्याशिवाय येरवाडा जेलमध्ये राहिल्याशिवाय त्यांना बाहेर पडता येणार नाही, अशी प्रकारची भूमिका पोलीस दलाने घेतलेली आहे। आणि मी अशा प्रकारचे जे क्रिमिनल्स आहे या आपले माध्यमातून या स्टेजचे माध्यमातून त्यांना सूचना देतो, ते सूचना समजायचे सूचना समजावी, दम समजायचे तर दम समजावी। त्यांना ताकीद आहे की योग्य वेळी मार्गावर येऊन जा। अगर याचे पुढे जर अशा प्रकारचे अवैध गतिविधीमध्ये त्या सामील दिसला तर कारवाई अशी होईल की त्यांना खरं अर्थाने त्यांना लाज वाटेल, त्यांना अडचण येईल आणि त्यांचे पूर्ण खानदानला आयुष्यात आठवण राहील की त्यांनी अशा प्रकारचे मिसएडव्हेंचर पुण्यात केला होता। आता काल जे आता निखिल पिंगळे साहेब म्हणत होते आम्ही काल आता आमची भूमिका आता याचे पुढे गेलेली आहे। आतापर्यंत आमची भूमिका होती की जे विकत आहे त्यांच्यावर कारवाई करायची, जे पीत आहे ते विक्टिम आहे अशा प्रकारचे आणि त्यांना डी एडिक्शनची गरज आहे इत्यादी इत्यादी अशा प्रकारचे भूमिका आम्ही घेत होतो। आता भरपूर समाज प्रबोधन झालेले आहे, सगळ्यांना माहिती आहे ड्रग्सचे काय दुष्परिणाम आहे। आता आमची भूमिका आहे जे पितील, जे खरीदतील, जे कंझ्युम करतील त्यांना पण आम्ही तशाच प्रकारचे कारवाई करणार आहे आणि त्यांना त्रास होणार, त्यांचे कुटुंबाला त्रास होणार म्हणून कुटुंबाच्या सदस्यांना सूचना आहे की ते आपापले मुलांना योग्य मार्गी ठेवा। काल आम्ही परेड घेत होतो तर एक व्यक्ती आम्ही बोललो आता आम्ही तर धक्का मार कारवाई सुरू केलेली आहे, तर एक बोलला की साहेब माफ करा, शेवटचे हे चूक होती, जर कारवाई झाली तर आम्हाला आयुष्य संपावा लागेल, आमचे कुटुंब उद्ध्वस्त होऊन जाईल। ही सगळे काही मला ते सांगत होता। मी बोललो इतके वेळा सांगितल्या प्रेमाने, जोपर्यंत तुम्हाला पकडला नाही तोपर्यंत तुम्हाला हे ज्ञान आला नाही। आज तुम्ही पकडला गेला आणि आमच्या समोर आला तर अशा प्रकारचे ज्ञान तुमचे मन परिवर्तन होत आहे। त्यांचे माध्यमातून समाजातील सगळ्यांना सांगायचे स्पष्ट आहे की या अशा प्रकारचे व्हायलेशन आजपासून बंद करा। पकडले गेले कंझ्युम करताना, विकताना त्याचे नंतर कोणत्याही प्रकारचे सिम्पॅथेटिक किंवा असे फालतू सारखे कारवाईची अपेक्षा ठेवू नका। धक्का मार कारवाई होईल ही आम्ही भूमिका घेतलेली आहे आणि जशा मी परत सांगतो, पुणे शहराला 1 ग्राम पण 1 थेंब पण हे अशा प्रकारचे पदार्थ विकू देणार नाही, यासाठी पुणे शहर पोलीस दल सुसज्ज आहे। आणि अशा प्रकारचे कारवाई करताना आज आपली जे नो ड्रग्स व्हॉलंटियर जे इथे या सभागृहात आलो, विशेष म्हणजे केवळ ड्रग्स विक्रेतेच नव्हे तर आता ड्रग्स खरेदी करणारे आणि सेवन करणारेही पोलिसांच्या रडारवर आले। पोलीस आयुक्त कार्यालयात नशेखोरांची झाडाझडती घेण्यात आली आहे। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी झाडाझडती घेतली आहे। कालची जी कारवाई होती याच्यामध्ये जवळपास 19 ड्रग घेणाऱ्या व्यक्तींना पोलीस कमिशनरेट या ठिकाणी आणण्यात आलं होतं। त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई चालू आहे। कागदोपत्री गोष्टी ज्या असतात त्या पोलीस प्रक्रियेचा भाग असलेल्या त्याच्याबाबत सुद्धा पाठपुरावा करून त्यांच्याकडून त्या पूर्ण करून घेण्यात येत आहेत। पण या 19 लोकांव्यतिरिक्त सुद्धा इतर लोक आहेत की
ज्यांना आज उद्या येणाऱ्या 2-4 दिवसांमध्ये त्यांच्याबाबत सुद्धा खात्री करण्यात येणार आहे. सगळी सुरुवात जी आहे ती उत्तमनगर पोलीस स्टेशनचा जो गुन्हा दाखल होता, ज्याच्यामध्ये जवळपास 7 मुख्य ड्रग पेडलर्सला आयडेंटिफाय करण्यात आलं होतं. यांच्यातले काही जण जे आहेत ते अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे, त्यांचा शोध चालू आहे. उत्तमनगर पोलीस स्टेशन तसंच झोन 3चे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. परंतु हे सगळं चालू असताना या सगळ्या लोकांनी खालच्या स्तरावरती कुठल्या कुठल्या लोकांच्या मदतीने या ड्रग्सची विक्री केलेली आहे, कोणाकोणाला दिलेले आहेत, कोणी सेवन केलंय, याचा सुद्धा शोध घेणं आवश्यक होतं. ड्रग कंझ्युमर हा फक्त विक्टिम म्हणूनच न पाहता उद्युक्त करणारा एक व्यक्ती जो त्याच्या मित्रांना, त्याच्या नातेवाईकांना, त्याच्या जवळच्या लोकांना कुठेतरी फूस लावतो, कुठेतरी चुकीचं मार्गदर्शन करतो, चुकीच्या पद्धतीने आकृष्ट करतो आणि या सगळ्या ड्रग्सचं सेवन करायला लावतो, याच्याबाबत सुद्धा आपण आता कारवाई ही जी आहे ही जास्त वेगाने करत आहोत. 19 लोकांव्यतिरिक्त इतरही लोकांचा शोध चालू आहे. मुख्य 300 सस्पिशियस ट्रान्झॅक्शन्स जे सापडले होते त्या 300 सस्पिशियस ट्रान्झॅक्शन्समधून एकूण मिळून 76 युनिक लोकांना आयडेंटिफाय करण्यात आलं होतं की ज्यांचे हे सस्पिशियस ट्रान्झॅक्शन्स आहेत. या 76 लोकांमधून जवळपास 54 लोकांचा छडा लावलेला आहे. उरलेल्या लोकांचा शोध हा बँकिंग सिस्टीमद्वारे चालू आहे. या 54 लोकांमधून काल बोलावलेले 19 लोक होते. उरलेले लोक जे आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा पोलीस पोहोचणार आणि त्यांच्या संपर्कात असलेले जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही आता धोक्याची घंटा आहे की त्यांनी सुधारावं, अन्यथा त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होऊ शकते. सर, 19 लोक जी बोलवली होती आपण, त्यांची ओळख परेड केली, काय नेमकी त्यांच्याकडनं माहिती कलेक्ट केली आपण, त्यांचे डॉक्युमेंट्स काही तपासलेत का किंवा त्यांचं रेकॉर्ड काही चेक केले का? बाकी सगळं जनरली ज्या पद्धतीने कारवाई होत असतात तर कंझ्युमरला त्रास न देता हा जो पेडलर असतो, जो सगळ्या गोष्टींचा कळीचा मुद्दा असतो, जो सगळं चालवत असतो, याच्यावरती आपण कारवाई करत असतो. परंतु या कारवाईमध्ये आपण विशेषतः या गोष्टीवरती लक्ष दिलं आहे की घेणारे कंझ्युमर जे आहेत हे रॅकेट वाढवण्यामध्ये, फोफावण्यामध्ये कशी मदत करतात. आणि कालचा जो काही तपास होता त्या तपासामध्ये या प्रमुख भूमिकेवरती लक्ष देण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये हे जे 19 लोक आहेत हे एकमेकांच्या संपर्कात कसे आले, पेडलरच्या संपर्कात कसे आले, ते त्यांच्या मित्रांथ्रू आले की अजून इतर कुठल्या मार्गाने आले, कोणी यात्रेमध्ये भेटलं, कोणी कार्यक्रमामध्ये भेटलं, कोणी ओळखीने भेटलं. म्हणजे ज्या पद्धतीने एखादा प्रॉडक्ट खपवत असताना एखादी कंपनी प्रश्न विचारते की तुम्हाला आमच्याबद्दल माहिती कुठून प्राप्त झाली, तसं हे रॅकेट वाढवण्यामध्ये, या लोकांना नशेच्या आधी जाण्यामध्ये मुख्य भूमिका पार पाडणारी जी लोक आहेत त्यांच्यापर्यंतचं नेटवर्क कसं वाढलं याचा सुद्धा व्यवस्थित अभ्यास व्हावा, जेणेकरून त्याचं ऑपरेशन व्यवस्थित करता यावं. म्हणून कालचा जो आहे हा सगळा उठाठेव करण्यात आला होता. जे 19 जण आहेत ते कोण कोण होते, म्हणजे विद्यार्थी होते का? कालच्या 19 लोकांचं जर आपण पार्श्वभूमी बघितली तर त्याच्यामध्ये अगदी एखाद्या छोट्या मोठ्या गावाचा राजकीय नेत्यापासून तर शिक्षण सोडलेल्या एखाद्या विद्यार्थ्यापर्यंत, शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यापर्यंत, सायबर एक्सपर्ट असू द्या, अत्यंत विचित्र परिस्थितीमध्ये काही जण होते, एक महिना आंघोळ केलेली नव्हती असे सुद्धा काही त्याच्यापैकी होते, नशेच्या आहारी गेलेले होते, त्याचबरोबर महिलासुद्धा होत्या, त्याचबरोबर एखाद्या वर्किंग प्रोफेशनल IT कंपनीमध्ये काम करणारे सुद्धा त्याच्यामध्ये होते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पार्श्वभूमीचे परंतु साधारणपणे तरुण असलेली ही सगळी लोक होती. पोलिसांच्या माहितीनुसार पुणे शहरातील काही भागांमध्ये ड्रग्ज विक्रीचं जाळं आहे आणि यालाच आळा घालण्यासाठी विशेष पथकं देखील तयार केलेली आहेत. त्यासोबतच जे गुप्त माहितीच्या आधारे देखील सापळे रचले जातात. त्याच्यामुळे या ड्रग्ज नेटवर्कमधील मोठ्या मास्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पुणे पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे या संपूर्ण ड्रग्ज जो विळखा आहे त्याला रोखण्यासाठी भविष्यात पुणे पोलीस अनेक मोठ्या कारवाई देखील करू शकतात अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते. त्याच्यामुळे पुणे पोलीस नेमकं कशा प्रकारे कारवाई करतं, कोणता मोठा मासा गळायला लागतोय आणि याचं सेंटर जे आहे ते पुणे पोलिसांच्या हाती लागतंय का हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.